आहे ती लग्नाच्या आधी तिच्या वडिलांमुळे असते, लग्नानंतर तिच्या पतीमुळे होते आणि तर मग तिची स्वतःची ओळख काय? पण मी म्हणते महिलांना आरक्षणाची गरज काय आहे? की राजकारण वाईट नाहीये. तुम्ही एकतर राज करण्यासाठी कारण शोधताय, की कारण आहे म्हणून राज करताय, हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. तिचं सामर्थ्य तेवढं आहे. अगदी. हो. ती एका याच्यामध्ये प्रत्येक तुम्ही छोटंसं अगदी उदाहरण घ्यायचं तर घरातल्या किचनपासून बघा. मंडळी नमस्कार. सर्व भूतेषु या पॉडकास्टच्या नव्या भागात विजयादशमी स्पेशल भागामध्ये मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, नवरात्र उत्सव आपण साजरा केलाय तिच्यातल्या शक्तीचा, सामर्थ्याचा, नवचैतन्याचा. तिच्यातल्या स्त्रीतत्वाला आपण वंदन करूयात आणि या भागाला सुरुवात करूयात. आपल्याला अनेक बाजू स्त्रीविषयी जाणून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्यासोबत गप्पा मारायला आज एक मोठ्या पाहुण्या आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांची ओळख करून देतो. त्या आहेत प्रदेश सचिव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, माजी प्रदेशाध्यक्ष भाजपा जैन समाज प्रकोष्ठ, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल दिगंबर जैन समाज, माजी प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य, सौ ईशा कोळेकर जैन मॅडम यांचं. मॅडम येते तुमचं. नमस्कार. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. आणि माझ्या ऑडियन्सला पण विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, तुम्ही इतकी पदं सांभाळता, इतक्या जबाबदार आहेत, तर सामाजिक कार्यातही आहे आणि या राजकीय क्षेत्रात सुद्धा आहे. ह्या जबाबदाऱ्या ही कामं करतानाही घर सांभाळावं लागतं, ते योग्यरित्या सांभाळावं लागतं, कुटुंबही महत्वाचं असतं. कसं काय समतोल कसं जातं, म्हणजे जमतं कसं, हे ऊर्जा येते कुठून? अगदी बरोबर आहे तुमचं. प्रश्न सर्वांना, आमच्यासारख्या महिला जेव्हा समाजामध्ये सगळं काही सांभाळून, कुटुंब सांभाळून जेव्हा काम करतात, तेव्हा प्रत्येकाला समस्या असतातच, अडचणीही असतात, सगळ्या गोष्टी येतात, चॅलेंजेस खूप असतात. कारण कुटुंब सांभाळायचं म्हणजे मुलं आहे, जबाबदारी आहे, त्यांचं सगळ्यांचं संगोपन आहे. पण हे सगळं करत असताना जेव्हा तुमच्यामध्ये इच्छाशक्ती आहे, आवड असेल एखाद्या विषयाची, तर याच्यासाठी तुम्हाला पाठबळ ती देवी आईच देते. ती दुर्गेचा अवतार आहे, ती लक्ष्मीचं स्वरूप आहे, ती सरस्वतीचा अवतार आहे आणि हे सगळे गुण आपोआपच तुमच्यात आत्मसात होते. फक्त लागते त्याच्यासाठी इच्छाशक्ती आणि पाठबळ. त्यात कुटुंबाची साथही महत्त्वाची आहे आणि हे सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आहेत. माझ्या मुलींचं, माझ्या कुटुंबाचं मला पाठबळ नेहमीच असतं आणि प्रोत्साहनही असतं. त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं आहे आणि होतंय. वा. पण म्हणजे एक महिलांच्या बाबतीत असं असतं की लहानपण वेगळा टप्पा असतो, तो वेगळ्या घरात असतो. त्यानंतर वयात आल्यानंतर लग्न होतं, तो टप्पा वेगळा, शिक्षण वेगळं, लग्न झाल्यानंतर मग एक उमरा ओलांडून दुसरीकडे जाणं असतं, मग तो टप्पा वेगळा होतो, त्या जबाबदाऱ्या वेगळ्या पडतात, नाव वेगळं होतं. हे अस्तित्व टिकवण्यामागे कसं कष्ट घेतलं तुम्ही? खरं तर लहानपणापासूनच थोडंसं सोशलाइज या गोष्टीची आवड होती, सामाजिक कार्याची आवड होती. समज जेव्हा आला किंवा शाळेत शिकत असताना सुद्धा कुठेतरी ग्रुप तयार करून कुठेतरी, आणि लीडरशिप हा माझा आवडता विषय आहे. शाळेतही ह्या गोष्टीला नेहमीच मी पुढाकार घ्यायची आणि प्राइजेस वेगवेगळ्या स्पर्धेंच्या माध्यमातून. आणि हेच असं पुढे जात असताना थोडंसं हा स्वभाव मुळातच असल्यामुळे लीडरशिप झालं असं की एकदा असंच मी तुम्हाला एक किस्सा सांगावासा वाटेल की मी 8वीच्या वर्गात होते आणि काहीतरी टीचर कुठलातरी विषय शिकवत होते महिलांच्याच बद्दल, आणि अचानक माझ्या मनात एक विषय प्रश्न आला त्यावेळेस की एखाद्या स्त्रीची जी ओळख आहे ती लग्नाच्या आधी तिच्या वडिलांमुळे असते, लग्नानंतर तिच्या पतीमुळे होते आणि तर मग तिची स्वतःची ओळख काय? हा प्रश्न तेव्हा तर मी खूप, म्हणजे काहीच वय नव्हतं तेव्हा, काही ह्या गोष्टीची माहितीच नाही की समाज काय, समाजातले सगळे विषय हे सगळे काही माहीत नव्हतं. पण हा प्रश्न माझ्या मनात आला आणि नंतर मी हे ठरवलं की आपण स्वतःची ओळख करायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि तो विषय तिथेच थांबला. तर या गोष्टीनंतर जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर मी जेव्हा सगळ्या गोष्टी, जेव्हा संसार म्हटला की सगळ्या जबाबदाऱ्या आल्या, कुटुंब आलं,
ते हे सगळं होत असताना माझी सामाजिक कार्याची आवड होती. समाजातल्या काही महिला होत्या. बचत गटाच्या माध्यमातून माझी सुरुवात केली आणि या माध्यमातून जेव्हा महिलांशी चर्चा करणं किंवा त्यांच्याशी भेटीगाठी वाढवणं, हळू-हळू वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकत्र येणं, मग नवरात्रासारखे कार्यक्रम भरवणं, ज्येष्ठ नागरिकांचे असतील किंवा मग अनाथाश्रम, वृद्धाश्रमाचे कार्यक्रम असेल, हे सगळे करून सगळे आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करत होतो आणि हे सगळे कार्यक्रम करत असताना जेव्हा महिलांशी चर्चा करत असताना आणि एक प्रश्न अजून एक पुढे आला, की म्हणजे जेव्हा मी ह्या समाजकार्यामध्ये पडले त्यावेळेस ॲक्चुअली खरं तर मी स्वतःचा शोध घ्यायला, की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी मी बाहेर पडत होते हे सगळं करत असताना. पण हे करत असतानाच कधी मी इतरांच्या अस्तित्वासाठी काम करायला लागले मलाच कळलं नाही. आणि हे सगळे करत असताना एक प्रश्न महिलांच्या माध्यमातून बरेचदा माझ्या अनुभवास आला, की आपण सगळ्यांनी सुद्धा तो अनुभवलेला असेल आणि बरेचदा त्या शब्दाचा तुमच्या कानावर पडून तुम्हाला त्याचा त्रासही होत असेल. तर अनेकदा प्रत्येक घरात भांडणंही होतातच. त्या भांडणा-भांडणामध्ये सहज बोलून जातात, की कोणी पण घरातला जो व्यक्ती असेल, पती असेल, अजून कोणी असेल, की "माझ्या घरात ना चालती हो." पण त्यावेळेस त्या स्त्रीच्या भावना काय असतात, तिच्या मनावर काय परिणाम होतो, याचा आपण कधी विचार केलायत का? खरं तर त्यावेळेस तिची जी भावना असते ना, तिचा जो त्रास असतो, ज्या वेदना असतात ना, तिला असं वाटतं, की जर माहेरचं घर माझं नाही, सासरचं घर माझं नाही, तर माझं घर कोणतं? आणि असे प्रश्न जेव्हा निर्माण येतात, असे प्रश्न प्रश्न माझ्या मनात आले. अनेकांच्या भगिनींच्या बाबतीत असे काही उत्तरं ऐकले. तेव्हा असं वाटलं, की नाही आपण समाजातल्या अशा महिलांसाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी काम करायला पाहिजे. आणि हे सगळं करत असतानाच मी वेगवेगळ्या माध्यमातून समाजकार्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. अरे वा. म्हणजे एक प्रत्येकाला हा संदेश आहे, तुम्ही तुमचं प्रत्येकानं अस्तित्व उभं केलंच पाहिजे. हां, गरजेचं आहे ते अ, टिकून राहण्यासाठी. अगदी बरोबर हं. आहे, की नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणी याच्यामध्ये कुठेतरी गृहिणीला असं वाटतं, की मी कुठेतरी कमी आहे. न्यूनगंड असतो एक न्यूनगंड प्रत्येक असतो, राइट. गोष्ट. हं. तर मग या याच्यामधनं तिच्यातला ती आणि तिच्यातली मी कुठेतरी आहे आणि माझं स्वतःचं अस्तित्व काहीतरी आहे. तिच्या गुणांना पॉलिश करून, तिला संधी देऊन, तिला समोर समाजाच्या आणणं, हे आपण आजपर्यंत महिलांसाठी काम केलं. आणि माझ्या अनुभवातल्या, माझ्यासोबतच्या अनेक अशा महिला आहे, की आज समाजामध्ये अ, अनेक ठिकाणी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्यांची स्वतःची ओळख आहे आणि आज त्या समाजामध्ये अगदी शून्यातून त्यांनी स्वतःचं विश्व उभं केलंय. तर हे त्यांच्यातल्या तिला शोधण्याचं काम आपण मात्र करण्याचं एक निमित्त बनलो, याचा मला अभिमान आहे. आणि नक्कीच प्रत्येकाने तिच्यामध्ये प्रत्येक कला, प्रत्येक गुण प्रत्येकामध्ये असतं. फक्त कसं असतं, की कुणीतरी पाठीवरनं हात फिरवण्याची गरज असते, अगदी. थाप देण्याची गरज असते, की "तू कर, तुला जमेल. तू कर. मी आहे तुझ्या पाठीशी." बस एवढं म्हटलं ना, की ती लढते. त्यातून पुश मिळतो आणि एक ऊर्जा येस, मिळते येस. पुढे त्यातून जाण्याची. ती हं. ऊर्जा अनेक महिलांना त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आज समाजामध्ये आपण बघतोय आणि मला आनंद वाटतो, की या सगळ्या गोष्टीतनं वाह! त्या पुढे आल्यात. वाह! आनंद देणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. हां. आपला नवचैतन्याचा हा उत्सव, नवरात्र, नवशक्तीचा, सामर्थ्याचा उत्सव. हा नवरात्र उत्सव किती जवळच आहे तुमच्या? माझ्यासाठी नवरात्र म्हणजे स्त्रीचं एक तिची शक्तीचं जागर, तिच्यातल्या गुणांचा जागर, म्हणजे तिच्या स्वतःच्या सामर्थ्याचा जागर. हा जो विषय असतो ना, तर तिने प्रत्येक दिवसाची स्वतःच्या सामर्थ्याची ओळख, तिच्यातले जे गुण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहे, त्याला पॉलिश करण्याचं काम करायचं आहे. तर ही जी शक्ती जी आज समाजामध्ये किंवा नवरात्राच्या माध्यमातून ज्या 9 दिवसांमध्ये तिच्या गुणांची पूजा होते. कुठल्याही व्यक्तीची जेव्हा जी आपण पूजा करतो ना, त्या व्यक्तीची पूजा करत नसतो आपण. तिच्या गुणांची पूजा करतो. कुठल्याही देवाची पूजा करतो, तर तिच्या दैवत्वाची पूजा करतो. दैवत्व म्हणजे काय? तर तिच्यामध्ये असलेले सात्विक आणि दैविक गुण आणि हे दैविक गुण प्रत्येक माणसांमध्ये आहे. पण ती आपण आपल्याला विसरलेलो आहोत. म्हणून हे धार्मिक जे रिच्युअल्स आपले आहेत, याची जी आपल्या समाजामध्ये एक रूढी परंपरा आहे, त्याच्यामागचं कारणच हे आहे, की सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये यावं, आपल्या घरामध्ये यावं, आपल्या जीवनामध्ये यावं आणि समाजामध्ये ते पसरवून त्या व्हायब्रेशन त्याचे युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये ते विलीन होऊन प्रत्येकाच्या श्वासासोबत ते तुमच्या आतमध्ये, आत्म्यासोबत त्याची कनेक्टिव्हिटी होऊन तुमच्या जीवनामध्ये येणारे जे यश, कीर्ती, वाह! समाधान आहे, हे अशा आध्यात्मिक शक्तीच्या मधून व्हावं आणि याच्यासाठीच हे नवरात्र म्हणा, गणपती उत्सव म्हणा, वाह! इतर सण आपले होत असतात, असं मला नाही, वाटतं. उत्सव हा खऱ्या अर्थानं माणूस घडवण्याचा एक प्लॅटफॉर्म
आहे, स्वतःला घडवण्याचा प्लॅटफॉर्म आहे. स्वतःला घडवण्याचा हो. प्लॅटफॉर्म. अ, विजयादशमी. तर विजयादशमीचा नक्की अर्थ काय? आणि अ, दसरा हा प्रचलित शब्द कसा काय आला? हा शब्द प्रचलित कसा झाला मराठीत? ह्या बाबतीत काय सांगाल थोडक्यात? विजयादशमी म्हणजे आपण दुर्गुणांवर विजय जो मिळवतो त्याच्यासाठी आपण हा विजयादशमी सण साजरा करतो. त्याची कथा सर्वांनाच माहिती आहे, त्याचं काही मी रिपीट करत नाही, कारण आपण अगदी. दरवर्षी ऐकतो, दरवर्षी आपण ते करतो. पण ह्या विजयादशमीच्या ह्याच्यात ना दुर्गुणांचा नाश होऊन जेव्हा आपण आपल्यामध्ये सद्गुणांचा आपण जेव्हा 9 दिवस आपण सामर्थ्याची पूजा करतो, वेगवेगळ्या गुणांची पूजा करतो. आपल्या स्वतःच्या सगळ्या सामर्थ्यांना एकवटून आपण स्त्री शक्तीची मला वाटते, मला असं सांगावसं वाटेल, की नुसतं हे नवरात्र स्त्रियांचं नसून हे स्त्री-पुरुष दोघांचं आहे. शिव आणि शक्ती ही एकत्र असते आणि या याच्यामध्ये जी नवरात्रीच्या ह्या सगळ्या 9 दिवसांचा जो उत्सव आहे, त्याच्यामध्ये दोघांनीही आध्यात्मिक स्वतःचा विकास आणि स्वतःच्या गुणांचा विकास करून ज्यावेळेस आपण सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि वाईट गुणांचा नाश करतो, त्यामुळे विजयादशमी हा शेवटच्या दिवशी आपण त्याचा सण म्हणून त्या नावाने साजरा करतो. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसा दसरा हा शब्द जो आहे, तर 10 अ, अवगुणांचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या विचाराप्रमाणे मला असं वाटतं, की जे आपल्यातले वाईट जे सगळे अवगुण आहे आणि त्या दसऱ्याच्या निमित्ताने म्हणजे दस म्हणजे 10 अवगुणांचा विनाश झाला आणि म्हणून हा दसरा हा शब्द प्रचलित झाला असावा असं मला वाटतं. वा, म्हणजे ही एक वेगळी बाजू ऐकायला मिळाली, की आपल्यातच ते 10 गुण आहे, अवगुण आहेत आणि त्या अवगुणांचा आपण नाश केला पाहिजे. येस. त्या दसऱ्याचा प्रत्येकानं असा बोध घ्यावा खरं तर. हां. दसरा या म्हणजे शब्दाचा. दसऱ्याच्या कमाल. दिवशी आपण म्हणजे चांगले गुण माझ्यामध्ये आले आणि अगदी. दसऱ्याच्या दिवशी आपण अग्नीमध्ये दहन करतो हो. आणि सोन्याचं पान आपण देतो, जे आपट्याची पानं देतो. अगदी. हो. तर ते आपट्याची पानं देण्याच्या मागचं शास्त्र असं, की आपण त्याला सोन्याची पानं म्हणतो त्या दिवशी. कारण आता सोनं तर महाग झालेलं आहे, शक्य नाही सगळ्यांना आपण सोनं वाटू शकेल. पण ह्या आपट्याच्या पाण्याच्या देण्याच्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगल्या शुभेच्छा देतोय, की माझ्या जीवनामध्ये जे चांगले गुण मी विकसित केलेले आहे, तर तुमच्याही जीवनामध्ये या पाण्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये ते सकारात्मक आणावं वा. आणि वाईट जे दुर्गुण होते, वाईट जे सगळे आहेत, आज दसऱ्याच्या निमित्ताने आपले पूर्ण विनाश झालेले आहे आणि पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या आपल्या सुख-समृद्धीसाठी कुटुंबामध्ये आपण जाऊन एकमेकांना दसऱ्याचा आपण सण साजरा करतो आणि आपट्याची पानं देण्याची प्रचिती आहे. वा, कमाल. हा उत्सव देवी म्हटलं की देवी शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आपण तिला आधी बघतो, पूजतो आपण तसं. बरं. हे शक्ती आणि सामर्थ्य जे देवीतले गुण आहेत, हे आजच्या मुलींनी कशा पद्धतीने अंगीकारले पाहिजेत? आजच्या ज्या तरुणी आहेत त्याच्यामध्ये त्यांना एकच सांगेल, की नोकरी आणि हे करत असताना तुम्ही तुमचं सामर्थ्य ओळखा. तुम्ही जे करता ते योग्य आहे. ते इतकं सोपं नाही आहे. बरेचदा अशा अडचणी येतात, घरात वाद होतात. आपण वेळेवर सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही. कारण शेवटी एक व्यक्ती आहे, सगळ्यांना 24 तास आहे आणि हे सगळं करत असताना धावपळ तर होणारच आहे. पण निराश न होता कुठल्याही गोष्टीला थोडं पेशन्स द्या, कामाचं नियोजन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मी इम्प्लिमेंट स्वतः करते, माझ्या फॅमिलीमध्ये पण करते आणि आज आमच्याही मुली करिअर करतात. त्यांनाही हेच सांगत असते. तुम्हालाही हेच सांगेल, की तुम्ही एखादी गोष्ट ॲक्सेप्ट जर केली ना, की बाबा मला घरी पण कामं करायची आहे, मला नोकरी पण करायची आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आहे. तर तुम्हाला ते कुठे कठीण वाटणार नाही, सोपं होईल. काम तर करायचंच आहे, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायच्या आहे. एक तर तुम्ही हसत करा किंवा रडत करा. मग हसत केलं तर आनंदही मिळेल, सगळे खुश पण राहतील आणि कठीण जाणार नाही. पण रडत केलं तर सगळीच कामं आपल्याला बिघडतील आणि जीवनामध्ये जे यश पाहिजे ते मिळायला अवघड जाईल. तर हे मी सांगू वा. इच्छिते आजच्या या युवा पिढीला किंवा आत्ताची जी वा. करियर ओरिएंटेड महिला आहेत किंवा मुली आहेत, युवा आहेत आणि नक्कीच दोघांनी एकमेकांना सहकार्य करावं. अगदी. हो. प्रत्येक फॅमिलीने आपापल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घ्यावं. बरोबर. मेन म्हणजे संवाद साधणं खूप गरजेचं आहे, की आपल्या फॅमिलीमध्ये जो संवाद कमी झालेला आहे, तो संवाद होणं गरजेचं आहे. वा. आणि संवाद जो होत नाही, त्याच्यामुळे जीवनामध्ये आज अनेक आपण डिव्होर्सच्या केसेस बघतो किंवा अनेक प्रकरणं आपण आजूबाजूला बघतो, बरोबर. फसवणुकीची प्रकरणं बघतो. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात आहे, तर घरातला संवाद कमी पडतो. घरातल्यांकडनं आपल्याला कुठेतरी कौतुकाची थाप,
अगदी. जी अपेक्षित असते ते कुठेतरी कमी पडतं आणि म्हणून या गोष्टीला बळी पडतं किंवा त्या गोष्टीकडे समाजाचे डिव्होर्सचे केसेस वाढत आहे असं मला वाटतं. तर संवाद साधा, विश्वास ठेवा स्वतःवर आणि छोट्या-मोठ्या गोष्टींचा कुठेतरी खूप स्वतःला कुठेतरी काय म्हणे की मी चुकीची आहे किंवा माझ्यासोबतच असं घडतं असं काही नसतं. प्रत्येकजण या प्रवासातून जातं. प्रत्येकाला हे फेस करावं लागतं. फक्त प्रसंग वेगळे-वेगळे असतात. पण कुणीतरी ते हसत करतं, कुणीतरी रडत करतं. तुम्ही ठरवायचं आता तुम्ही कसं करायचं. साहजिक आहे. 4 भिंती घराच्या भक्कम ठेवण्यासाठी संवाद खूप गरजेचा आहे. येस. जेणेकरून वादविवाद होणार नाहीत हो. आणि समज गैरसमज होणार नाहीत. बरोबर. आणि जिथे समज गैरसमजांना आपण जागा देतो तिथे मग पुढे हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार आणि बरोबर. अशा अनेक गोष्टी घडतात. विपरीत अघटित गोष्टी घडत जातात आणि त्याची उदाहरणं आपण आजूबाजूला बघतोच. बघतोय. काय होतंय ते म्हणजे असं नाही की अगदी आर्थिक स्तरावरच्या खालचे असतील त्यातच होईल. पण आर्थिक स्तरावर अगदी वरचढ असलेले व्यक्ती सुद्धा म्हणजे त्यांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा अशा काही घटना घडत असतात ज्या बरोबर. न पटणाऱ्या न पचणाऱ्या असतात. असो त्यात सकारात्मक बदल हळूहळू व्हायलाच पाहिजेत. आज आपण बघतोय प्रत्येक जणांना आपल्याला स्वतःला इतकं गुरफटून घेतलेलं आहे त्याच्या करिअरमध्ये. तर सतत धावतोय प्रत्येकजण. धकाधकीचं आयुष्य करून घेतलं स्वतःचं. ह्यात कुटुंबाला तर वेळ देत नाहीत आणि स्वतःलाही वेळ देत नाहीत. स्वतःकडे बघण्याचा विचारही कोणाचा नाही आहे. मग त्यात मनःशांती ठेवणं, मन आपलं शांत करून एकाग्रचित्तानं राहणं, ह्यासाठी समुपदेशन आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे काम करू शकतात? कसं होतं की संवाद करणं, चर्चा करणं म्हणजे समुपदेशन, की एखाद्या व्यक्तीसोबत आपण आपले विचार, आपले विषय किंवा आपल्या अडचणी मांडणं आणि त्याला त्याचा अनुभव असेल, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, योग्य गाईडन्स करेल आणि तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना नेमकं कशा पद्धतीने सामोरे जायचं, कशा पद्धतीने त्याच्यावर विषयाला आपण तोडगे काढायचे अगदी. आणि त्याच्यात आपण आपलं सामर्थ्य निर्माण करायचं, ह्याला म्हणतात समुपदेशन. मग अशा एक तज्ञ व्यक्तींकडे ज्याचं कौशल्य असतं म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचं योग्य मार्गदर्शन घेतो. आपल्याला काही कुठला आजार नसतो किंवा आजार आहे म्हणून जात नाही, पण आपल्याला कुठेतरी योग्य सल्ला हवा असतो. कधी-कधी आपण आपल्या जीवनाचे निर्णय घेत असताना आपली दुधा मनस्थिती होते आणि ही दुधा मनस्थिती होऊ नये आणि योग्य सल्ला मिळावा, आपल्या जीवनामधले येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्या म्हणून आपण अधनं-मधनं समुपदेशन घ्यायला हरकत नाही. तर हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही याचं जे अध्यात्म आणि समुपदेशन याचं जे ताळमेळ म्हणताय, कसं होतं, की जेव्हा तुम्ही रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगताय, तर आता तर काही सगळ्यांना पूजा-पाठ आणि ही काही जी दिनचर्या हे करणं वेळ मिळत नाही. त्यातल्या त्यात आता आय-टीची जी काही नोकरी करणारे आहेत, त्यांचं तर रात्रीपाळी, दिवसापाळी ह्या सगळ्या याच्यामध्ये तर खूपच अवघड झालेलं आहे. पण मला असं वाटतं, की आठवड्यातनं 2 सुट्ट्या असतात. मधनं-मधनं आपण वेगवेगळ्या व्हेकेशनला जातो. तर कधीतरी आपण थोडंसं आध्यात्मिक व्हेकेशनसुद्धा केलं पाहिजे किंवा जर आपल्याला कुठल्या बाहेर जाऊन काही करता येत नसेल किंवा खूप काही खर्चिक आपल्याला काही करायचं नसेल, तर आपण घरी बसून सुद्धा आपण छोट्या आणि आपल्या साध्या पद्धतीने सुद्धा आपण अध्यात्म आपण जगवू शकतो. कारण आपण बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. आता तर बऱ्याचशा क्लॅरिटी झाल्या आहे ऑनलाईनच्या माध्यमातून आणि चॅनल्स येतात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. पण धर्म आणि अध्यात्म हे दोन्ही वेगळे आहे. धर्म आपल्याला सामर्थ्य शिकवतं, आपल्याला दिशा देतं, आपल्याला एक चांगला व्यक्ती घडवतं. अध्यात्म आपल्या आतमध्ये असलेल्या गुणांची म्हणजे आपण मागच्या पुनर्जन्म किंवा मागच्या जन्मांवर विश्वास ठेवतो आणि आपण बघतोय अनेकांनी अनुभव आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे अनुभवतो किंवा आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती किंवा आपल्या ग्रंथांमध्ये काही लिहिलेलं आहे, पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या माहितीच्या आधारावर, की कुठेतरी आपल्या याच्यामध्ये ज्यावेळेस कुठल्याही वस्तूची निर्मिती जेव्हा होते, तेव्हा ती प्युअर असते. अगदी. हो. ती प्युअर जी निर्मिती असते, नंतर त्याचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ आपण एखादा घरातला पण शर्ट घ्या, ड्रेस घ्या, कुठलाही वस्तू. ते आपण वापरून पहिल्या दिवशीचं जशी ती असते, ती 10 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा 4 वर्षांनी, 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी त्याची परिस्थिती बदललेली असते. अगदी आहे साहजिक. तसं राहणार नाही. बरोबर. हो. मग आता ही जी परिस्थिती बदलली आहे, तर आपला जो आत्मा आहे, तुम्ही त्याला काही सोल म्हणा, आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा, ऊर्जा म्हणा, एनर्जी जे काही नाव देतो आपण,
पण ते एक आत्म्या, आपण जे कॉमन शब्द जो वापरतो आत्मा, तर ह्या आत्म्याला आपण जेव्हा पहिल्यांदा त्याचा जन्म झाला असेल किंवा त्याने शरीराचं रूप घेतलं असेल, तर नक्कीच तो प्युअर होता. अगदी हो. प्युअर होता म्हणजे त्याला सगळे गुण होते. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चैतन्य होतं आणि तो इतका, जसं लहान जन्माला येणारं बाळ कसं ते प्युअर असतं. त्याच्यामध्ये राग, लोभ कुठल्याच गोष्टी निरागस हो. निरागस असतं. तसा तो आत्मा होता. तो आत्मा अनेक जन्मांच्या याच्यामधनं तो सर्व गोष्टी करत, 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 करत ज्यावेळेस तो असा पुढच्या प्रवासाला आला, तर तो आता दूषित झालेला आहे. मग हा दूषित झालेल्या आत्म्यामध्ये आपल्याकडे जे गुण होते, ते गुण जे आहे ते कमी होत गेले आणि ज्या आपल्या परिस्थितीचा आपण, मला एक सांगा, की आपण मंदिरात जातो, आपल्याला छान भाव येतात. त्या दिवशीचा दिवस छान जातो किंवा वेगळी आपल्याला एक ऊर्जा मिळते किंवा सकारात्मक ऊर्जा मिळते. हो. आणि चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात आपण ज्यावेळेस जातो किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरूंकडे जातो किंवा एखादा एक चांगल्या वैचारिक पातळीवर महात्मा म्हणा किंवा असे काही व्यक्तिमत्व असतात, त्यांच्या आपण सोबत वावरतो, तेव्हा आपली एक वेगळी एनर्जी वाढते किंवा आपल्याला वेगळं एक फील होतं. पण काही नकारात्मक लोक असतात, त्यांच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस आपला एक जो आजूबाजूला आपले विचार असतात किंवा ती परिस्थिती असते आणि किंवा आपल्या स्वभावामध्ये पण कुठेतरी चेंज आला असते. आणि हा जर आपण जास्तीत जास्त वाईट किंवा निगेटिव्ह व्यक्तींमध्ये राहिल्यानंतर आपलं ते गुण नक्कीच कुठेतरी म्हणतात ना जसा चंदनाचा सुगंध जेव्हा उगळताना आपल्या हाताला लागतो, चंदन जेव्हा आपण देवासाठी उगळतो, पण त्याचा वास आपल्या हाताला येतो ना, तर बाकी ठिकाणी दरवळत असेल तरी. तसंच असतं. तर जेव्हा आपण जशा संगतीत राहतो, तशी संगतीचा परिणाम आपल्यावर होतो. हो. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपल्याला परिणाम होतो, तर अध्यात्म तुम्हाला शिकवतं, की तुमच्या शरीरातले जे गुण आहे, जे आधी तुमच्यात होते, ते तुम्हाला पॉलिश करायला संधी देतं. धर्म तुम्हाला बाह्य नॉलेज देतं. धर्मामध्ये स्थिरता मिळते. पण अध्यात्मामध्ये तुम्ही एकेका गुणांची उजळणी करू शकतात. जसं आपण पहिल्या वर्गात जातो तेव्हा बालवाडीत जातो तर आपण उजळणी करतो. आपण आईपासून शिकतो आणि हळू आपण वर जातो. तर ती उजळणी आपल्याला अध्यात्मामध्ये शिकवते. आणि म्हणूनच समुपदेशन आणि अध्यात्म याच्यामध्ये आपण जर समतोल आणला, हे खूप मोठं आणि डीप असं नॉलेज आहे, की जे असं 2-5 मिनिटात नाही तुम्हाला सांगू शकत. पण त्याच्यासाठी भरपूर अभ्यास, स्टडी, थोडं नॉलेज आणि त्याच्यात आपल्याला अभ्यास करणं आणि सराव करणं. जसं आपण कुठल्याही विषयाचं आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो, तर आपण त्याच्यामध्ये निपुण होतो आणि अगदी. त्याच्यामध्ये संपूर्ण बनतो. तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. परिपूर्ण होऊ शकतो. परिपूर्ण होतो. तर तसंच हे पण आहे, की याच्यात पण सराव जर आपण केला, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मिळतील. पण हे जर आपल्याला सगळं शक्य नाहीये, धावपळीचं जग आहे, सगळ्यांचं लाईफस्टाईल अशी आहे, की नाही होतंय. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समुपदेशाच्या तर कसं अधनं-मधनं तुम्ही करू शकता का योग्य मार्गदर्शनासाठी. पण अध्यात्म आता तुमच्या जीवनामध्ये कसं तुम्हाला वेगळं यश आणि कीर्ती, समाधान आणि समृद्धी आणि तुमच्या घराला एक वेगळं नवचैतन्य मिळेल याच्यासाठी छोटे टिप्स मी तुम्हाला देते, की एक 5 मिनिटं तरी स्वतःला शांत बसवून एक जी ऊर्जा आहे, कोणी देवाला मानत असेल तर उत्तम. तुम्ही तुमच्या जे काही कुलदैवत, कुलस्वामिनी असेल किंवा ज्या देवाला तुम्ही मानताय त्या देवाची आराधना, प्रार्थना करून त्याला धन्यवाद म्हणा. एक ब्रह्मांडाची जी शक्ती आहे त्याला धन्यवाद म्हणा आणि जर नसेल तर तुम्ही ब्रह्मांडाच्या शक्तीला त्याचे आभार मानायचे आणि तुम्हाला जे हवंय जीवनामध्ये, ती गोष्ट मला मिळालेली आहे. मला माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी छान होतात आहे. तर स्वतःसाठी स्वतःला आशीर्वाद रूपी प्रार्थना करा. स्वतःसाठी करा. लोकांसाठी करू नका. मी तेच सांगेल, की स्वतःला प्रार्थना द्या. आपण लोकांसाठी चांगले शुभेच्छा देतो. सगळ्यांच्यासाठी आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी विशेष देतो. मेसेज संदेश पाठवतो. पण स्वतःसाठी करत नाही ह्या गोष्टी. तर निदान आपण स्वतःसाठी रोज एक स्वतःला मेसेज पाठवा. वाह! म्हणजे WhatsAppला पाठवा मेसेज. लोकांना पाठवणं बंद करा. कारण त्याने तुमचं काहीही भलं होणार नाहीये. लोकं कंटाळतात, "अरे काय रोजच यायचंय." पण स्वतःसाठी स्वतःला एक सुंदर मेसेज असा रोज पाठवा, की उद्या माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये काय गरजेचं आहे. आणि हा मेसेजचं तुम्ही रिपिटेशन करा, की मला मिळालेलं आहे, हे माझ्या जीवनामध्ये आहे. सामर्थ्य आहे, संयम आहे, माझ्या जीवनामध्ये यश आहे, कीर्ती आहे आणि माझं हे काम होणार आहे. हे सगळं करत असताना ह्या दोघांचं जे समतोल आहे, अध्यात्म म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा जाता, तर जाता-येता, उठता-बसता सुद्धा तुम्ही अध्यात्म करू शकता. चालता-फिरता अध्यात्म करू शकता. जेवण करताना अध्यात्म करू शकता. आता घरातली गृहिणी आहे. गृहिणी स्वयंपाक करते. स्वयंपाक करत असताना ज्यावेळेस तुमचे विचार आहे, तर अनेक जण तुम्हाला सांगत पण असतील, की घरामध्ये मंत्रोच्चार तुमच्या किचनमध्ये लावावा, जेणेकरून त्याचे जे मंत्रांचे जे काही ऊर्जा असते, ते तुमच्या अन्नामध्ये पण हे होते.
आणि किंवा मग पूर्वीच्या ज्या आपल्या स्त्रिया होत्या तर त्या स्वयंपाक करताना कुठेतरी देवाची भजनं म्हणा किंवा देवाचं स्तोत्र म्हणा किंवा देवाचं पठण म्हणा, वेळ मिळायचा नाही की तर हे सगळं करतात. आपल्या पूर्वजांची जसं आई असेल, आजी असेल घरामध्ये तर तुम्ही बघा स्वयंपाक करताना ते कुठेतरी स्तोत्र वगैरे चालू असतात. तर ह्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की चला तिला वेळ मिळत नाही म्हणून करते, असं नाहीये. तिचे चांगले भाव व्हावे आणि ते जे स्वयंपाक ती करतेय, त्या स्वयंपाकामध्ये ते भाव उतरून त्याचा तो प्रसाद तयार होऊन तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या जीवनामध्ये यश, कीर्ती आणि सामर्थ्य मिळावं. कुटुंबामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी आणि कुटुंब हे मंदिरासारखं होऊन तो प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचावा हे त्याच्यामागचं कारण असतं. तर हे छोट्या-छोट्या गोष्टीचे टिप्स पण आपण जर जीवनात स्वयंपाक करताना, कुठलं काम करताना जी भावना आहे, ती भावना कुठली आहे हे चेक करा. जर नोकरीवर काम करताय, तर तुम्ही कुठल्या भावनेने काम करताय हे चेक करा. स्वयंपाक करताय त्यावेळेस तुमची भावना कशी आहे ते चेक करा. रस्त्याने चालत असताना तुमचे भाव कसे आहेत ते चेक करा. तुमच्या मनातले विचार कसे आहे, हे विचारांना तुम्ही थोडंसं चेक करायला शिका. हे सुद्धा अध्यात्माचाच एक पार्ट आहे. तर तुम्ही स्वतःकडे कुठेतरी अपग्रेड अपग्रेड व्हाल किंवा जीवनामध्ये एक बदल होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 मिनिटं स्वतः शांत बसून स्वतःचा विचार करा. लोकांचा विचार आपण खूप करतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. तर मला माझ्या सर्व बंधू-भगिनींना आणि जनतेला हेच आव्हान आहे, की याच्यासाठी कुठेही पैसा खर्च होत नाही. जाता-फिरता कुणालाही थोडीशी चौकशी केली, वॉचमनला जरी म्हटलं, "कसा बाबा तू जेवलायस का? बरं आहे का?" तेही तुमच्याकडे एक चांगली ऊर्जा देतो. कारण त्याला ते बरं वाटते. आज दिवसभरात मला कोणी नाही विचारलं, पण या व्यक्तीने मला विचारलं. त्याचा आशीर्वाद रूपी त्याचे व्हायब्रेशन, त्याची एनर्जी आपल्याला मिळते. ती जीवनामध्ये आपल्याला उपयोगी होते. तर अशा पद्धतीचं तुम्ही एनर्जी वाढवून अध्यात्म तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करू शकता. अरे वा, क्या बात. मग आजच्या स्त्रियांचं बघता, स्त्री प्रत्येक ठिकाणी आहे, जी नोकरी व्यवसाय करते आणि घरही सांभाळते. पण हा हा बॅलन्स काहींना जमत नाही. बरेचदा कुठेतरी आपण कमी पडतो. मग तो प्रोफेशनल लाईफमध्ये कमी पडतो किंवा वैयक्तिक आयुष्यात. मग हे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य हे बॅलन्स करण्यासाठी त्यांना ध्यानधारणा करणं किती महत्त्वाचं आहे? अगदी खूप महत्त्वाचा असा प्रश्न तुम्ही विचारलात. ध्यानधारणा म्हणजे माझ्या मते तरी मला असं वाटतं, की हे फक्त एक विशिष्ट व्यक्तीसाठी हं, किंवा विशिष्ट वयासाठी नाही आहे. ध्यानधारणा ही अशी गोष्ट आहे, की जी आता याचं प्रचिती खूप वाढली आहे. याची लोकांमध्ये अवेअरनेस पण खूप आला की किती गरजेचं आहे. आणि आवर्जून मी सांगू इच्छिते, की अ, ध्यानधारणा ही जी आपण जेव्हा लहान मुलांमध्ये जे बीज आपण रोवतो, पेरतो, त्यांच्यावर संस्कार करतो, जेव्हा त्याला समज यायला लागते, त्यावेळेसच आपण जेव्हा या विषयाला त्यांच्या सोबत त्यांना त्या संस्काराचाच एक बीज म्हणून, संस्काराचा एक भाग म्हणून आपण जर लहानपणापासून त्यांना ध्यानधारणा शिकवली, तर त्यांचं सामर्थ्य वाढेल, त्यांच्याकडे एकाकी पण राहणार नाही, जीवनामध्ये यश, कीर्ती, समाधान मिळेल, आत्मविश्वास वाढेल. आणि जे की आज बरेचदा असं होतं की डिसिजन पॉवर नाही हल्लीच्या थोडंसं ह्या पिढीमध्ये कुठेतरी भरकटलेले आहे. तर ह्या गोष्टीची वेळ त्यांच्यावर येणार नाही. आणि ध्यान तुम्हाला स्वतःकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे की स्वतःकडे वळण्याचा एक खूप उत्तम मार्ग आहे. तुम्हाला कुणाहीकडे सल्ले घ्यायला जायची गरज पडणार नाही भविष्यामध्ये, जर तुम्ही लहानपणापासूनच आपले हे बीज रोवले. दुसरी गोष्ट की आता जे करियर ओरिएंटेड महिला आहेत, यांना जर तुम्ही म्हणताय की कसं की त्यांनी कसं हे या गोष्टी बॅलन्स कराव्या. तर काय होते की आपण इतर अनेक गोष्टी करतोच ना. कुठे कार्यक्रम असेल, कोणाकडे हळदी-कुंकू असेल, कोणाकडे लग्न समारंभ असेल, वेळ काढतो आपण. अगदी. हो. शेवटी आपण काय म्हणतो की वेळ म्हणजे मिळत नसतो, तो काढावा लागतो. मग या गोष्टीसाठी सुद्धा आपल्या जीवनाचा जर तुम्हाला तुमच्या याचं आरोग्य छान ठेवायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये आजारपण कमी करायचे असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये एक वेगळी एनर्जी आणि 4 लोकांमध्ये तुमचं काय म्हणते कौतुक आणि तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर या गोष्टीमधनं तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल. जेणेकरून आरोग्य तर चांगलं राहीलच. दुसरी गोष्ट आजारपण कमी होतील, कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहणार. अगदी. हो. कारण शरीरामध्ये जे काही केमिकल्स आणि हार्मोन जे चेंजेस होतात, तर तुमच्या विचारांमुळे होतात. तुमचं आजारपण हे विचारांमुळे आहे. मग चांगले करा किंवा वाईट करा. वाईट विचार केले, तुम्ही दुःखी राहिलात, तुम्ही स्ट्रेस घेतला, टेन्शन घेतलं, तर त्याचा परिणाम आजारांवर होतो. तुम्ही खूप खुश राहिलात, तर तुमचं अगदी स्वास्थ्य खूप चांगलं राहतं. अगदी मी छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते, की मला सांगा आता तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. तुम्हाला असं वाटतं, की कुठे मला काहीच दिसत नाहीये किंवा काही माझं जगच पुढे संपलेलं आहे. आणि अचानक तुम्हाला एखादा फोन आला आणि म्हटले, की "अरे, तुमचं प्रमोशन झालं."
आणि तुम्हाला असं याच्यामध्ये एक चांगली संधी मिळाली, काहीतरी अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली, एका काही सेकंदामध्ये तुमचा मूड चेंज होतं की नाही? अगदी. हो. होतं ना? मग हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. हां, हो. मग ते जेव्हा तुम्ही करू शकता, तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकता. साहजिक आहे. हो. बरोबर आहे. तर ध्यान करणं याच्यासाठी खूप वेगळा वेळ काढायचा नाहीये. चालता, फिरता, उठता, बसता तुम्ही तुमच्या विचारांवर बघायचं आहे. लोकांकडे बघणं कमी करायचं आहे. आपल्या विचारांकडे बघत-बघत 5 मिनिटं रोज आपल्याला वेळ द्यायचा आहे. नाही काही जमत तर रात्री झोपताना करा. झोपायच्या 5 मिनिटं अगोदर. सगळ्यांना माफ करा आणि सगळ्यांची माफी मागा. वाह! अगदी सोपा उपाय. आपल्याला आत्ताच्या काळात असे बरेच रॅकेट्स बातम्यांमधून ऐकायला मिळतात. काही स्कॅम्स घडतात. विपरीत अघटित घटना घडत असतात आणि यात महिलांनाही अडकवलं जातं बऱ्याचदा. तर अशा गोष्टी कमी करण्यासाठी प्रत्येक घटकानं आणि विशेषतः प्रशासनानं कशी भूमिका पार पाडली पाहिजे आणि कसे बदल केले पाहिजेत? ओके. हो, आजचा हा इतका ज्वलंत प्रश्न आहे आणि जिथे-तिथे बघितलं ना, तर हे जे सगळ्या गोष्टी ऑनलाईन तर जास्तच होतात आहे. ऑफलाईन पहिले चोऱ्या घरफोडून व्हायच्या, आता ऑनलाईन चोऱ्या व्हायला लागल्या असं म्हणता येत नाही. त्याच्यानंतर फसवणुकीचे प्रकार, महिलांना कुठेतरी कुठे आता तर लहान-लहान मुलांसोबत पण व्हायला लागले. म्हणजे माझ्या माहितीतल्या याच्याप्रमाणे की YouTube म्हणा किंवा काही चॅनलच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक असं बोलत नाही की त्यांचं काही, कारण ते लोकं चांगलंच तुम्हाला काही चांगल्या गोष्टींसाठी की एक नॉलेज वाढवण्याचं काम करते. पण बरेचदा त्याचा दुरुपयोगही होतो. कारण कुठेतरी दुर्लक्षित होतं. आपली मुलं काय करतात, वय लहान असतं, त्यांना ती समज नसते, घरातला संवाद नसतो, त्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. तर त्या गोष्टी बघून त्यांना एक सवय लागते त्या व्हिडिओची किंवा त्या प्रकारच्या याची आणि मग हळू ते लोकं तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्या याच्यामधनं मागून काहीतरी अश्लील काही गोष्टी करायला लावतात. मग तुम्ही त्याच्यात अडकता. अडकल्यानंतर मग ते तुम्हाला सांगतात, की आता आम्ही तुम्हाला तुमचे फोटो व्हायरल करू, तुमचं असं करू, तसं करू. आता याच्यात काय होते, वय लहान असतं, लोकं घाबरतात, समाजाची भीती असते, आई-वडिलांची भीती असते, सगळ्याच गोष्टी प्रत्येक जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे आणि मग ती गोष्ट लपवून ठेवल्या जातात आणि लपवल्यामुळे त्याचे अजून काय म्हणतात परिणाम वेगळे येतात. कोणी आत्महत्या करतं, कोणी आज वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये फसल्या जातं. त्याच्यामध्ये पैशाचे पण बऱ्याच फ्रॉड येतात. एक किस्सा मध्यंतरी बऱ्याच असा आलेला होता. फ्रॉडचाच केस होता. फर्निचरच्या याच्यामध्ये अ, एक जवळचीच व्यक्ती होती. त्या व्यक्तीचेच फोन आला, मेसेज आला, की बाबा असं-असं आहे, माझे मित्र आहे, आर्मीमध्ये आहेत वगैरे. आर्मीचा फोटो-बिटो सगळं त्यांचं सगळं स्टेटसला वगैरे असतं, WhatsAppला वगैरे सगळं दाखवलं, की त्यांना जरा अडचण आहे किंवा ते बदली झालेली आहे असं सांगून ते लगेच फर्निचर विकतात आहे. 6च महिने झाले, तर त्यांना आता ट्रान्सफर होते तर त्यांचं चांगलं फर्निचर त्यांना विकायचं आहे, थोडी हेल्प करा. तर बघितलं काही लोकांना असं वाटलं, की छान आहे, ठीक आहे, कमी याच्यात मिळते तर घेऊ. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला समोरच्याने तुम्हाला एक जज केलं, तुमची परिस्थिती, तुमचं ते तासाभरात, अर्धा तास, 2 दिवस हे सगळं चालू राहते. घरातले पण हो म्हटले, म्हणजे लक्षात येत नाही कारण तुमच्या खूप जवळचा व्यक्ती असतो आणि कधी-कधी बुद्धी ही भ्रष्ट होते, की आपण त्याच्याशी क्रॉस चेकिंग तर त्यांना ते मीटिंगमध्ये आहे म्हणजे त्या व्यक्ती जसं आता तुम्ही आहात, तर तुमच्याच याच्यावरनं मेसेज येईल, तुमच्याच नंबरवरनं येईल आणि म्हणतील, की नाही तुमच्या मी सांगितले काही प्रॉब्लेम नाही, मी मीटिंगमध्ये आहे, थोड्या वेळाने तुम्ही माझ्याशी बोला. असं ते सगळं घडलं. घडल्यानंतर ते पैसे तर त्यांचे गेले पाठवले आणि नंतर लक्षात आलं, की आपण फसलो. फसल्यानंतर ती आता केस केली. बँकेत सगळ्या ट्रॅप चेक केला ओळखीच्या असल्यामुळे आपण त्या सगळ्या पद्धतीने बघितलं, की सगळ्या कुठे पैसे गेले काय. तर पण ते इतका सेकंदांमध्ये ते फिरतं, की या बँकेतनं त्या बँकेत, त्या बँकेतनं त्या बँकेत असं सगळं ते झालं. पण नंतर मग आपण जे सायबर क्राईमच्या ब्रँचला पण जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी रिपोर्ट केल्या, सगळ्यांना सगळं झालं. आता त्यांच्याकडे तर रोजचा हा विषय झालेला आहे. त्यांना माहिती आहे, की हे तर होतच असतं, आम्ही काय करणार? हा विषय असा आहे, की रोजच झालेला आहे. पण त्यांना म्हटलं, "मग गेले कुठे? आता काय परिस्थिती आहे?" तर त्यांना ते सगळं माहिती आहे. त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असतो. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, "म्हणे तुम्हाला सगळं माहिती आहे. कुठून झालं, कसं झालं, कुठल्या वेळेस झालं हे तुम्हाला माहिती आहे. तर मग तुम्ही त्यांना पकडत का नाही?" तर त्यांचं असं मला म्हणणं आलं, की "मॅडम आम्ही जास्तीत जास्त आमच्या जी हद्द आहे, की आम्हाला जे ऑर्डर्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही काम करू. पण दुसऱ्या स्टेटमध्ये जर आम्हाला जायचं असेल, तर आम्हाला त्या स्टेटची परमिशन लागते अच्छा. आणि ती आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही तिथे जाऊन त्यांना काही आम्ही पकडू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टीच्या ज्या छोट्या-छोट्या लूपहोल्स आहेत त्याच्यामुळे हे जे काही घटना वाढलेल्या आहेत
आज ज्या फसवणुकीचे प्रमाण वाढलेले आहे ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून. तर हे सगळ्या गोष्टींवर मला एक शासनालाही विनंती आहे. ठीक आहे, सरकार आमचंच आहे. आज या काळामध्ये अनेक नवीन बदल आलेले आहे. मोदी साहेबांच्या काळामध्ये अनेक नवीन उपक्रम आणि महिला म्हणा, पुरुष म्हणा, ज्येष्ठ नागरिक म्हणा, सर्वांसाठी अनेक योजना आलेल्या आहेत. अनेक बदल आज देशामध्ये घडलेले आहेत. जेव्हा एखादा विषय नवीन असतो किंवा एखादी यंत्रणा नवीन असते, तर हाही विषय आता नवीन आहे. तर याच्यावर काम चालू आहे, उत्तम पद्धतीने चालू आहे आणि येत्या काळामध्ये याच्यावर एक खूप चांगल्या पद्धतीने याचे जे फ्रॉडचे ज्या केसेस आहे किंवा काही अडचणी आहे, ज्या फसवणुकीच्या, याच्यावर नक्कीच आळा बसेल याचा विश्वास आहे. पण जातीने लक्ष देऊन अनेक स्टेटनी आपल्या एकमेकांना सपोर्ट करावा, एकमेकांना कोऑपरेट करावं आणि लवकरात लवकर एक मुख्य आणि ठोस भूमिका याच्या माध्यमातून घ्यावी, अशी सरकारला आणि आमच्या लाडके जे मुख्यमंत्री आहे, जे सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ, त्यांनाही आमचं असं विनंती आहे या सगळ्या नवरात्र आणि आत्ताच उत्सव झाला आहे स्त्री शक्तीकडनं, की ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि लक्ष वेधित काम असावं असं आम्हाला वाटतं. तर ह्या गोष्टींना आळा बसू शकेल. पण हे अशा घटना वारंवार होतात, तर वेळ लागेल थोडासा, पण अगदी. नक्कीच याच्यावर होईल. पुढे चालेल. जाऊन ह्या पण कमी होतील. बदल घडतील, बदल घडतील. जनजागृती सुद्धा होईल, जनजागृती तितक्याच, होईल. मोठ्या प्रमाणात. बरोबर. मध्यंतरी तुम्ही महिला संसद आयोजित करत होता. तो एक चांगला उपक्रम होता. त्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? म्हणजे सगळ्या महिलांनी मुळात एकत्र येणं एका व्यासपीठावर आणि विचारांची देवाणघेवाण असेल किंवा महिलांनी महिलांसाठी उभं राहणं, तर हे अगदी विशेष आहे, कौतुकास्पद आहे ते. तर त्या बाबतीत ऐकायला आवडेल. या बाबतीत आहे ना, माझा एक असा नेहमी असा एक स्वतःलाच असा प्रश्न असतो आणि संसदेत सांगतेच मी, की असं बरेच जण म्हणतात आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि पण मी म्हणते महिलांना आरक्षणाची गरज काय आहे? बरोबर आहे. तर शासकीय विषय आहे, आरक्षण लागतं, तिथे सगळ्या जागा आणि ते सगळ्या उपलब्धी. पण ज्या स्त्रीनी हे पूर्ण ब्रह्मांड घडवलं आहे, ती आज सगळ्यांना घडवते, ती संस्कार रुजवते, तर तिला आरक्षणाची गरज काय? ती स्वतःच आरक्षित आहे. तर राजकारणामध्ये मी आली, ती संधीचा उपयोग केला, अनेक पदांवर मी जबाबदाऱ्या घेतल्या आणि जशा संध्या मला मिळत गेल्या, त्या संधीचं मी नक्कीच माझ्याकडनं मी जे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं करत असताना असं लक्षात आलं, की महिला, कारण मी मध्यंतरी जैन समाजातल्या आमच्या ज्या महिला होत्या, त्या राजकारणात यायला तयार नव्हत्या किंवा राजकारणामध्ये त्यांना थोडंसं ते विचार म्हटलं तरी की नाही बाबा ते वाईट आहे, असं इतरही लोक समजतात. पण ज्यावेळेस मी महिला प्रकोष्ठची अध्यक्ष होती जैन समाजाची, भाजपची, त्यावेळेस महिलांना जेव्हा संघटन बांधणी करायची होती, तर अनेक अडचणी आल्या. कितीतरी महिने तर संघटन जोडताना मला अनेक त्रास झाले. म्हणजे एक महिला, 2 महिला भेटायला सुद्धा अडचणी निर्माण. पण नंतर जेव्हा संघटन उभं झालं, तर अनेक महिला राजकारणात जैन समाजाच्या महिला आल्या आणि ती पहिली संधी मला मिळाली भाजपची महिला प्रकोष्ठची अध्यक्ष म्हणून. मला त्याचा आनंद आहे. तर कसं झालं, की या सगळ्या याच्यामधनं जो दृष्टिकोन होता राजकारणाकडे, तर माझं असं म्हणायचं, की मला तो बदलवायचा होता लोकांचा, की राजकारण वाईट नाहीये. तुम्ही एकतर राज करण्यासाठी कारण शोधताय, की कारण आहे म्हणून राज करताय, हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहे. मग ते बरोबर. तुम्ही ठरवायचंय. अगदी. तर अशा पद्धतीने आपण विचार करून मग ते कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेस असं लक्षात आलं, की राजकारणात आल्यानंतर महिलांची एक आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि वैचारिक, आध्यात्मिक असा सगळा विकास होऊन त्यांनीसुद्धा संसदेमध्ये आपलं स्थान म्हणा किंवा त्यांनीसुद्धा विधानसभेमध्ये आपलं स्थान निर्माण करावं, एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं. कारण कितीही म्हटलं तरी पुरुषप्रधान संस्कृती आजही आहे. आजही सगळीकडे तेच चालतं आहे. कुठेतरी स्त्रियांना आजही दुय्यम स्थान दिलं जातं. पण तिचं जे सामर्थ्य आहे, एखादा पुरुष एका वेळेस एकच काम करेल, पण एखादी स्त्री एका वेळेस 4 कामं करू शकते. इतर वेळेस म्हणजे तिचं सामर्थ्य तेवढं आहे. अगदी. हो. ती एका याच्यामध्ये प्रत्येक, तुम्ही छोटंसं अगदी उदाहरण घ्यायचं तर घरातल्या किचनपासून बघा. बाकी तर मग अजून खूपच जर, की ती आई एकाच वेळेस अनेक गोष्टी करत असते. मग ते सामर्थ्यच आहे. मग जी उत्तम घर सांभाळू शकते, जी उत्तम कुटुंब सांभाळू शकते, उत्तम संस्कार देऊ शकते, आपल्या मुलांना उत्तम घडवू शकते. मला एक सांगा, जी स्त्री कुटुंबाचं
उत्तम सांभाळ करू शकते, उत्तम कुटुंब घडवू शकते, मुलांना संस्कार घालू शकते आणि एक उत्तम नागरिक घडवू शकते. आणि जो नागरिक देशाचं नेतृत्व करू शकतात, मंत्री बनतात, खासदार बनतात, आमदार बनतात, त्याच्यानंतर उत्तम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योजक बनतात, डॉक्टर, इंजिनियर असे वेगवेगळे क्षेत्र गाजवू शकतात. तर ती स्त्री देशाची जर विकासाच्या याच्यामध्ये एक वेगळं नेतृत्व उभं करू नक्कीच शकते आणि देशामध्ये एक वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून देशाचं जे चित्र आहे ते बदलण्यासाठी तिचे एक मोठं सामर्थ्य उभं होऊ शकते. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळा विचार करत असताना असा विचार आला आणि महिला संसदेचा हा एक कन्सेप्ट डोक्यात आला की येत्या काळामध्ये आपल्या ज्या महिला आहे, म्हणजे जैन समाजाचं नेतृत्व करत असताना मी माझ्या समाजाची महिला प्रमुख पण आहे राष्ट्रीय अखिल दिगंबर जैन सेतवा संघटनेची. त्याच्या माध्यमातून आमचं अधिवेशन असतं दरवर्षी. तर त्या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या महिलांना, कारण या महिला कधी समाजाच्या पुढे जास्त आलेल्या नाही आहे, वावरल्या नाही आहे, राजकारण तर दूरच आहे. मग अशा वेळेस त्यांना सुद्धा ह्या थोडंसं या विषयांमधलं नॉलेज असावं. काय चांगलं, काय वाईट, काय करू शकतो आपण, आपलं सामर्थ्य कसं ओळखावं. अनेक चांगल्या महिला आणि कर्तृत्ववान महिला याच्यामध्ये आहे, सक्षम महिला आहेत. तर मग अशा सगळ्या महिलांचं आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं प्रत्येक 1-2 महिला सिलेक्ट केल्या आणि महिला संसद आम्ही भरवली जैन समाजाची आणि तो कार्यक्रम आमचा सोलापूरमध्ये झाला. त्याच्यामध्ये MP-च्या महिला होत्या, प्रत्येक विभागातल्या महाराष्ट्राच्या ज्या सगळ्या होत्या, कर्नाटकच्या होत्या, वेगवेगळ्या भागातनं आमच्या महिलांना एकत्र आणलं. ह्या वा. सगळ्या जी तयारी होती ती ऑनलाईन आम्ही घेतली. कारण एवढ्या सगळ्या महिलांना आज 28 महिला आम्ही स्टेजवर बसवल्या होत्या. त्याच्यामध्ये खासदार होते, काही महिलांना आम्ही जबाबदाऱ्या दिल्या होत्या मंत्रिपदाच्या. त्याच्यानंतर सभापती, उपसभापती हे सगळे आम्ही तिथे रोल निभवले आणि त्या स्टेजवरती व्यासपीठाची ती यंत्रणा आम्ही तिथे बसवली होती. पण चॅलेंजिंग असं होतं, की ज्यावेळेस ह्या सगळ्या महिलांना वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महिलांना एकत्रित करून त्यांच्याकडनं करून घेणं आणि काय बोलायचं, तुमचा रोल कसा आहे, कुठे बोलायचं, कसं बोलणार आहे, कुठल्या वेळेस बोलायचं, तुम्हाला जो खासदार प्रश्न टाकेल, अपोजिशन पार्टी तुम्हाला प्रश्न टाकेल, त्यावेळेस कसं उभं राहून बोलायचं, हे सगळं आम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडनं करून घेतलं. कारण वा. शक्यच नव्हतं ना एकत्र सगळं अगदी हो. येणं. आणि हे सगळं करत असताना पण मात्र आम्हाला सगळ्या महिलांची साथ आणि समाजाचा विश्वास, आमच्या कमिटीचा विश्वास, राष्ट्रीय कमिटीच्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि माझ्या महिला सगळ्या ज्या, म्हणजे त्यांच्यातली ऊर्जा मला त्यावेळेस कळली की किती सक्षम आहे. म्हणजे आज ऑनलाईनमधनं एवढी तयारी करून आज स्टेजवर संसद भरवणं बरोबर. सोपं नाही आहे. आणि मग तो कार्यक्रम एक उत्तम पद्धतीने झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही एक काही नव्याने मंत्री आम्ही पद तिथे दिलं होतं ॲडिशनल, की आध्यात्मिक मंत्री, की जी आज काळाची गरज आहे. तर तो एक कॅरेक्टर आम्ही नव्याने त्याच्यामध्ये ॲड केला होता संसदेमध्ये. कारण कसं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच आहे. म्हणजे आर्थिक मंत्री आहे, ऊर्जा मंत्री आहे, त्याच्यानंतर गृहमंत्री आहे. सगळे कॅरेक्टर्स असतात. शिक्षण मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहे. पण हे सगळं करत असताना अध्यात्माची जोडसुद्धा असावी आणि समतोल साधावा राजकारणामध्ये आणि ही एक स्त्रीच चांगलं करू शकते, असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस आध्यात्मिक मंत्रीसुद्धा तिथे उभा केलेला होता. मग त्या संसदेत काय नेमकं घडलं, तर संसदेमध्ये प्रश्न तर आले, पण प्रश्नावरचे उत्तरंसुद्धा, सोल्युशनसुद्धा आणि समित्यांचं गठन आणि येत्या काळामध्ये त्याच्यावर इम्प्लिमेंट कसं करणार, हे सुद्धा आम्ही त्या संसदेमध्ये सगळं आम्ही मांडणी तिथे दाखवण्यात आली, की जेणेकरून की महिलांच्या हातामध्ये ज्यावेळेस नेतृत्व येईल, उद्देश एवढाच होता, की त्यावेळेस या महिलांच्या नेतृत्वामधनं एखाद्या विषयाला किती लवकर त्याचे सोल्युशन म्हणा, त्याचा उपाय म्हणा आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट कसं लवकर होतं आणि कसे तोडगे काढतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामधनं कमी खर्चात सोप्या पद्धतीने, अशा सगळे विषय आम्ही त्या याच्यामध्ये घेतले आणि सगळ्या प्रश्नांवर, मग ज्येष्ठ नागरिक असेल, युवा असेल, डिवोर्सचे विषय असेल, हे सगळे कव्हर केले होते आणि त्याच्यावरची आम्ही उपाययोजना पण काढली. वा. आणि मुळात सहकार्याची भावना असली की येस. समाज चांगल्या बरं. पद्धतीने उभा राहतो. अगदी शेवटाकडे येतो आता. सगळ्या महिला भगिनींसाठी एक आपुलकीचा संदेश. आज नैसर्गिक आपत्तीसुद्धा येतात आणि त्यात अनेक अडीअडचणी उभ्या राहतात समोर, जे आपण आत्ता पाहतोय, महापूरही आलेला. हो. तर अशाही गोष्टी असतील तर यात त्यांनी उभा राहण्यासाठी त्यांना एक संदेश, प्रत्येक स्त्रीला तुमच्याकडून आपुलकीचा काही संदेश असेल तर तो ऐकायला आवडेल प्रत्येकाला. आणि आदिमाया आदिशक्तीकडे प्रार्थना काय? अगदी बरोबर.
नक्कीच मला माझ्या सगळ्या भगिनींना आणि माझ्या मैत्रिणींना सांगायला आवडेल, की स्वतःवर विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि कुठेही खचून न जाता स्वतःमध्ये देवी शक्ती आहे, देवी रूप आहे आणि मीही देवी आहे, असं ज्यावेळेस विचार कराल, तेव्हाच तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक टप्पे, प्रत्येक अडचणींना मात द्याल आणि कुठलाही संघर्ष खूप सोप्या पद्धतीने होईल. कुठलीच घटना, कुठलीच गोष्ट कठीण नाही आहे. पण फक्त हवा आहे ते स्वतःवरचा विश्वास आणि आपण जे करतो त्या कामावरचा विश्वास. ह्या प्रत्येक गोष्टी जेव्हा विश्वास ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे करता ते प्रेमाने आणि त्या कामाला, त्या विषयाला, त्या गोष्टीसाठी जेही काम असेल त्याचा आदर करा, त्याचा रिस्पेक्ट करा. तर तुम्हाला प्रत्येक जीवनामध्ये येणारं यश, सामर्थ्य हे सगळ्या गोष्टी आपोआप मिळतील. देवीची जी काही ऊर्जा आहे ती तुम्हाला आपोआप मिळेल आणि तुम्ही एक देवीचंच रूप आहे, हे मी त्यांना सांगू इच्छिते. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणताय, की आज जे आदिशक्तींकडे खरंच नवरात्राचे आज 9 दिवसाचे सर्वांनी उपवास केले, प्रार्थना केली, पूजा अर्चा केली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही कार्य आहे. प्रत्येकाला मी एक आव्हान करेल, 9 दिवस तर करा. जे कोणी करत नसतील निदान अष्टमीच्या दिवशी आपल्या घरी एक छोटंसं कलश स्थापन करून पूजा करा. असं म्हणतात म्हणजे की मी असं ऐकलं आहे, की अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाच्या गरीब असो, श्रीमंत असो सगळ्यांच्या घरी देवी एकदा तरी तुमच्या घरात येऊन जाते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवा, घरात पूजा अर्चा करा, घरामध्ये थांबा, तिचं आव्हान करा, तिची आराधना करा, तुमच्यातलं सामर्थ्य वाढेल आणि दुसरं म्हणजे आज मी एकच सांगू इच्छिते, की माझ्या कृतीत, माझ्या शब्दात स्थैर्य दे, बळ दे, शक्ती दे आणि माझी जी वाचा आहे, जी लोकांच्या हितकार्यासाठी, देशाच्या परिवर्तनासाठी व्हावी आणि आदी मायेकडे प्रार्थना करते. देवीच्या चरणी प्रार्थना करून, नमन करून आपल्या सर्वांसाठी एक बुद्धी, शक्ती, बळ, ज्ञान, धाडस, धैर्य तिच्यातले जे गुण आहेत, ते सर्व गुण आपल्यामध्ये पण मिळो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि याचं सामर्थ्य आपल्यालाही मिळेल, ही प्रार्थना करून आपले आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात खूप महत्त्वाचा आणि उत्सवाच्या ह्या सगळ्या धामधुमीत तुम्ही बिझी होतात. एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. येणाऱ्या पिढ्यांमधील स्त्रियांनी सुद्धा कसं कणखर व्हायला पाहिजे आणि इतर घटकांनी स्त्रीला आपल्या सोबत घेऊन तिच्यातील सामर्थ्याला, स्त्री शक्तीला, स्त्री तत्वाला वंदन करून आपलं वर्तवणूक कसं सुधारली पाहिजे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि स्त्रीला आपल्यासोबत पुढे घेऊन जाणं प्रत्येक पायरीवर हे अत्यंत गरजेचं आहे. सो ह्यातून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि मी आपल्या सगळ्यांचे निरोप घेतो. धन्यवाद.